आयुरा. तो हात तसाच खाली घेऊन आपले ओठ त्याने त्यावर ठेवले. हे बंध खूप अतूट होते. स्पर्शात समाधान होतं जे डॉक्टरांच्या औषधात नव्हतं. म्हणून तो हट्ट करून घरी आला होता. इथून पुढे आयुष अजून थोडा पुढे होऊन तिच्या मांडीवर आपलं डोकं ठेवतो. तशी आयुरा प्रेमाने त्याच्या कपाळावर एका बाजूला आपले ओठ टेकवते. तोही शांतपणे डोळे मिटतो. या स्पर्शात एक सुकून आहे जो शब्दात वर्णन करणं शक्य नव्हतं. त्यानंतर आयुष तिथेच झोपला. त्याचं डोकं खाली ठेवून आयुरा बाहेर आली. आयु, बरं झालं तू आलीस. तू काही खाल्लं नाहीस अजून. किती वेळ झाला. आता उपाशी राहायचं नाही हा. वेळेत काही ना काही तोंडात टाकायचं. अवनी म्हणाली. हो ग, खाते वहिनी. आयुरा म्हणाली. हे बघ, मी तुझ्यासाठी ज्यूस बनवला आहे, पिऊन घे लगेच. अवनीने एक ग्लास तिच्यासमोर पकडत सांगितलं. निधीही तिथे आली. अवनीसोबत तीही मस्तीमध्ये सामील झाली होती. वाव, मंडळ आपला आभारी आहे. आयुरा हसत म्हणाले. आमचं मंडळ नेहमी स्वागतच करत आहे तुमचं. अवनीही हसत म्हणाली. एक क्षण ह्या मस्तीमध्ये अवनी, निधी सर्व विसरून गेल्या होत्या. थोड्या वेळापूर्वी किती टेन्शनमध्ये होत्या त्या दोघी. यातून एक गोष्ट दिसत होती. कितीही संकट आली तरी आनंद साजरा करून त्या दुःखावर मात करत होत्या. रडत बसून दुःखांतर येणार नव्हतं त्यांचं. आराध्यानेच आयुषला जेवायला आणलं. आयुराला आयुष स्वतःच्या कामाला घ्यायला तयारच नव्हता. तो तिला खूप जपायचा, पण त्याला ती त्याच्या सारखी समोरच हवी असायची, अगदी सावलीसारखी. आराध्यासोबत जाऊन आयुरा आयुषला जेवायला घेऊन आली. आयुष भाऊजी, एक बोलायचं होतं. जेवणाच्या टेबलवरच अवनीने विषय काढला. सगळेच बसले होते. कुटुंबातील जबाबदारीचे विषय आराध्य बघत नसे, ते सगळं आयुषच बघत असायचा. त्यामुळे अवनीने आयुषला हा विषय सांगायचं ठरवलं होतं. हां, बोला ना वहिनी. आयुषने लगेचच बोलायला परमिशन दिली. मला वाटतं आता आपल्याला निधी आणि समीर भाऊजींचं लग्न लावून द्यायला पाहिजे लवकरच. अवनी हे निधीकडे बघत म्हणाले. तसा निधीचा तोंडात जाणारा हात जागीच थांबला. अवनी पटकन असा विषय काढेल हे काही तिच्या ध्यानीमानी नव्हतं. हो, एकुलती एक बहीण आहे तर तिचं लग्न चांगलं थाटातच झालं पाहिजे, आयुष म्हणाला. मला सध्या लग्नाची काहीच घाई नाही. आधी दादाला बरं वाटू दे. निधी लगेचच म्हणाले. मी आता लवकरच बरा होणार. माझी काळजी कोणी करू नका. मी असाच पण लग्नात यायला तयार आहे, आयुष हसत म्हणाला. मलाही वाटतं लवकर लग्न करून देऊ, नाहीतर आम्हाला नको ते ऐकायला मिळेल. त्याआधीच आपण यांचं लग्न लावून देऊ, माधवी लगेचच म्हणाल्या. कारण तिच्या मनातून तो विषय गेलाच नव्हता. आई, आपली निधी अशी नाही हा. समीर भाऊजी चांगले आहेत, तुम्ही असा काही विचार करू नका. अवनीने लगेचच निधीची बाजू घेऊन बोलली. काय झालं, आयुषने लगेचच न समजून विचारलं. काही नाही हो भाऊजी, तेवढं चालतं. म्हणून लगेच कोण चुकीचं करेल असा अर्थ होत नाही. थोडं आपण पण समजून घेतलं पाहिजे ना, अवनी म्हणाली. पण काय झालं ते तर कोणी सांगेल की नाही मला, आयुषने आता मोठ्यानेच विचारलं. कारण नेमका विषय त्याला माहीतच नव्हता आणि या सासू सुना आपापल्या शकला लढवत होत्या. ते असं झालं भाऊजी, तुमच्या रूममधून समीर भाऊजी आले आणि निधीला भेटले. तेव्हा त्यांनी छोटंसं किस केलं निधीला. ते आईंनी बघितलं. अवनीने अगदी थोडक्या भाषेतच आयुषला सांगितलं. पुढचं आयुषला सांगायची गरजच नव्हती. आई ज्या पद्धतीने बोलत होती त्यावरून त्याला सगळं लक्षात आलं. आदिराजची गाडी धूळ उडवत वाट मिळेल तिकडे सुसाट पळत होती.
त्याच्या वेगाला ब्रेक नव्हता. जणू पिसाळलेला हत्ती सगळं उद्ध्वस्त करत आणि धूळ उडवत चालला असावा अशी त्याची गाडी चालली होती, धुळीची लोट उडवत. त्याच्या मागे समीर आणि देवेशचे टीम मेंबर निघाले, पण त्यांना चकमा देण्यात अधिराज यशस्वी झाला होता. त्याने आपली गाडी एका ठिकाणी सोडली. त्यानंतर दुसऱ्या गाडीने तो एका डॉक्टरांच्या फार्म हाऊसवर गेला. भैरवला वाटलं तो पळून बाहेर गेला की काय, म्हणून त्याने आपल्या माणसांना कामाला लावलं होतं. पण तिकडेही काही हाती लागलं नाही त्यांच्या. शेवटी भैरवने आपली ओळख वापरून एका पोलीस मित्राकरवी अधिराजचे कॉल रेकॉर्ड्स मागवले. त्यात त्याला अधिराजचं लोकेशन मिळालं. त्याने लगेचच आपल्या माणसांना सोबत घेऊन तिकडे पोहोचला. तुम्ही का आला तिकडे? माझ्या प्रत्येक गोष्टीत का पडताय तुम्ही? अधिराज भैरववर चांगलाच भडकला. मी तुझ्या भल्यासाठी चाललोय. पोलिसांना तुला शोधणं काही अवघड नाही, म्हणून तुला घ्यायला आलो आहे. तू माझ्यासोबत चल, पण त्याआधी तुझा फोन कुठेतरी नेऊन फेक, नाहीतर तोच तुला पकडून देईल, भैरव म्हणाले. का वाटते माझी काळजी तुम्हाला? अधिराजने विचारलं. कारण तू माझा एकुलता एक मुलगा आहेस, माझ्या भारतीची निशाणी आहेस. तेव्हा तुला काही होऊ द्यायचं नाही ही माझी जबाबदारी आहे, भैरवही तितकंच ठामपणे म्हणाले. काही गरज नाही तुमच्या मदतीची मला, अधिराज रागानेच म्हणाला. हे बघ, ही वेळ आहे ना एकमेकांत लढत राहायची नाही आहे, तर समोरच्याशी 2 हात करण्यासाठी एक होण्याची गरज आहे. तू माझा मुलगा, माझं रक्त आहेस, त्यामुळे मला कितीही तुझा राग आला तरी मी तुला असं कोणाच्याही हातात देऊ शकत नाही, भैरवसुद्धा रागात म्हणाले. मला नाही यायचं तुमच्यासोबत. जर तेव्हा तुम्ही आयुराच्या वडिलांना मारलं नसतं तर आज आयुरा माझ्या आयुष्यात असती. तुम्ही तिला माझ्या आयुष्यातून दूर केलं, मला हे सगळं करायची गरजच भासली नसती. आज तुमच्यामुळे मी या सगळ्यात अडकलोय. माझ्या आयुराच्या नजरेत मी खलनायक झालोय, अधिराज ओरडूनच म्हणाला. तेव्हाही तुझ्या चांगल्यासाठीच मी केलं, आत्ताही तुझ्या चांगल्यासाठीच मी करत आहे. तू माझ्यासोबत चल. ती तेव्हाही तुझ्यासाठी योग्य नव्हती आणि आताही नाही, भैरव आता थोडा नरमाईने घेत म्हणाला. आपल्या घरातून भैरव गुप्त मार्गाने बाहेर पडला होता, त्यामुळे पोलिसांना भैरवचा थांगपत्ता लागला नव्हता. अधिराजला तो आपल्या दुसऱ्या घरात ठेवणार होता, जिथे त्याला कोणी शोधू शकणार नाही. भैरवने सगळं प्लॅनिंग केलं होतं, पण हा अधिराज ऐकेल तेव्हा ना. अधिराज, तू तुझ्या वडिलांचं ऐक, कारण तू सुरक्षित राहशील, नाहीतर तुझ्यासोबत मी सुद्धा धोक्यात येईन. ज्या डॉक्टरच्या फार्म हाऊसवर अधिराज राहायला आला होता ते स्वतःच म्हणाले. डॉक्टर, तुम्हाला फक्त स्वतःची काळजी वाटते आहे. ठीक आहे, मी जातो, पण हे मी लक्षात ठेवणार. अधिराज एक कडक लूक देत रागातच म्हणाला आणि येऊन भैरवच्या गाडीत बसला. तशी ड्रायव्हरने गाडी सुरू केली. ठरल्याप्रमाणे अधिराजचा फोन डिस्ट्रॉय करण्यात आला, जेणेकरून लोकेशन ट्रॅक होणार नाही. भैरवने त्याच्यासाठी दुसरा नंबर अरेंज केला. ते एका बंगलो टाईप मोठ्या घरासमोर येऊन थांबले. आत एंट्री करताच बाहेरून भयानक शांत वाटणारं घर आतून सुविधांनी सज्ज उभं होतं. सगळीकडे नोकर होते, ज्यांना बाहेर पडायला बंदी होती. बाहेरून काही आणायचं असेल तर ते काम फक्त भैरवची माणसं करायची. भैरवच्या एका मित्राच्या मुलीला इथे यायला सांगितलं होतं त्याने, जेणेकरून अधिराज आयुराच्या मागे न लागता तिच्यामध्ये गुंते. पण खरं काय होईल ते आता येणारा काळच ठरवणार होता. भैरव शांतपणे आपल्या घरी पोहोचले. अधिराज त्या घरात पोचल्यापासून रागात पेटत होता.
अतिशय रागाने लालबुंद झाला होता. इतक्यात त्याला टिक टॉक असं सँडलचा आवाज आला. ही सानिका होती, भैरवच्या मित्राची मुलगी. खूपच मॉडर्न होते. मुख्य अंग झाकतील एवढेच कपडे घातले होते तिने. डार्क रेड कलरचा ड्रेस, बॅकलेस, मांड्या उघड्या. ती मटकत चालत आदिराजच्या जवळ आली. तिने तिथलाच वाईनचा ग्लास उचलून आदिराजच्या गळ्यात हात टाकला आणि आपलं उघडं अंग अजून झुकून त्याला आपल्या अदांनी घायाळ करायला बघत होती. पण सध्या आदिराज तरी या मूडमध्ये नव्हता. हे सगळं समजून घ्यायच्या मनस्थितीत नव्हता. त्याने तिला जोरात ढकलून दिलं. ती सरळ खाली जमिनीवर पडली. सानिकाला हे सर्व अपेक्षित नव्हतं, त्यामुळे ती सुद्धा घाबरली. पण स्वतःला सावरत ती पुन्हा उभी झाली, कारण तिला भैरवने दिलेली ऑफर आठवली. जर तू माझ्या मुलाला तुझ्यात गुंतवलंस तर मी तुला 10 लाख देईन. तिला भैरवने अशी ऑफर दिली होती, म्हणून ती आपले प्रयत्न सोडणार नव्हती. तिने थोडा वेळ त्याला एकटं सोडण्याचं ठरवलं. आदिराज एका हातात सिगारेट पकडून दुसऱ्या हातात ड्रिंकचा ग्लास पकडून बसला होता. त्याने भरपूर प्यायल्यावर सानिका त्याला बेडरूममध्ये घेऊन गेली. त्याला नीट झोपून ती विचार करत बसली. आपण हळूहळू त्याच्या मनात जागा निर्माण करायची. त्याच्यासमोर एकदम बोल्ड बघायचं नाही. दुसऱ्या दिवशी ती स्वतः त्याला नाश्ता घेऊन आली. व्यवस्थित वाढून देत ती त्याची काय रिॲक्शन येते याची वाट बघत राहिली. पण आदिराजने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. ती थोडीशी हिरमुसली, पण पुन्हा स्वतःला समजावत ती आत आली. पूर्ण अंग झाकणारा ड्रेस घालून ती आदिराजच्या आजूबाजूला वावरत राहिली. पण आदिराज काही तिला धूप घालत नव्हता. शेवटी कंटाळून तिने आदिराज समोर मैत्रीचा हात केला. हे बघ, आपण मित्र तर बनूच शकतो. तू इथे अडकला आहेस आणि मलाही एक टास्क आहे. आपण दोघं भांडत राहिलो तर एकमेकांना दुखापत करू, बाकी काही सध्या होणार नाही. पण आपण एकमेकांचे मित्र बनून राहिलो तर निदान एकमेकांचं मन मोकळं तरी करता येईल आपल्याला, सानिका म्हणाली. ओके, आदिराजने आपला हात तिच्या हातात ठेवत म्हणाला. हे बघ, माझ्या जास्त अंगाशी यायचं नाही. मला वाटली गरज तर मी सांगेन, पण माझ्या मागे पुढे चिपकलेलं मला आवडत नाही. आदिराज तिला चिडून बोलला. सध्या त्याच्या डोक्यात आयुरा होती. सानिका तिच्या जवळपास कुठेच नाही असं वाटत होतं त्याला, म्हणून तो सानिकाला आपल्या जवळसुद्धा येऊ देत नव्हता. ओके, डन. सानिका लगेच तयार झाली. ती खुश होती. निदान ती मैत्री करायला तरी तो तयार झाला होता. पुढचं हळूहळू बघता येईल. भैरव अधूनमधून आदिराजशी संपर्क साधत होते. त्यांनी आपला नंबर तसाच ठेवला होता आणि वेगळ्या नंबरवरून ते आदिराजच्या संपर्कात राहत होते. देवेश त्या रात्री घरी गेल्यापासून CCTV फुटेज हॅक करून बघत होता, पण काहीच मिळत नव्हतं. तो नाराज होऊन सिगारेटचे झुरके घेत बसला होता. इतक्यात त्याचा फोन वाजला. गौरीचा मेसेज मोबाईलवर झळकला. आजच समीरला निधीसाठी थांबताना बघितलं होतं त्याने, पण आपली प्रेम कहाणी मात्र अजून अधुरीच आहे. गौरी हळूहळू त्याला आवडायला लागली होती, पण मान्य होत नव्हतं. प्रेम ग्रंथ के पन्नों पर अपनी तकदीर तो झिरो है. आपल्या नशिबात प्रेम नाही असंच वाटत होतं त्याला. पण जेव्हापासून ही गौरी त्याच्या आयुष्यात आली होती, हृदयात कुठेतरी तिने घर केलं होतं. तो दाखवत नव्हता,
तरी तिला स्वतःच्या नकळत मिस करायचा. तिचा मेसेज त्याने उघडला. साधाच होता. सर, जेवलात का? काय करताय? गुड नाईट आणि एक स्माईलवाला इमोजी. पण ह्या व्यस्त जीवनात तिच्या मेसेजने त्याला काम करायला नवी चेतनाच दिली होती. तिचा मेसेज वाचला की त्याला बरं वाटायचं. पण तिला कधीच मेसेज करायचा नाही तो. आपला खडूस स्वभाव नेहमी तिच्या समोर दाखवत होता. तिला बघावं तेव्हा ओरडत राहायचा. पण तिच्या ग्रुपसोबत असलेला फोटो मात्र बघत राहायचा. आत्ता तिशीचा झाला होता. आई बाबा तर लग्नाच्या मागे फार लागले होते. तो फक्त कामाचं कारण सांगून नेहमी टाळत राहायचा. पण आता समीरला बघून कुठेतरी त्यालाही वाटू लागलं होतं आपलंही कुणीतरी असावं. मनाच्या कोपऱ्यात उगवणाऱ्या अंकुराला सिगारेटच्या धुरात सोडत तो पुन्हा कामाला लागला. काहीही करून दुकानाचा मॅटर क्लिअर करायचा होता. दुसऱ्या दिवशी सकाळीच समीर देवेशच्या ऑफिसला पोचला. त्याला आपल्या वडिलांच्या केसबद्दल आणि आदिराजबद्दल देवेशशी बोलायचं होतं. चहा घेऊन दोघंही ऑफिसमध्ये बसले. फाईल जवळ घेऊन समीरने काही पॉईंट्स काढले जे देवेशला दाखवले. काही शोधाशोध न करता ही केस सहज क्लोज केलेली होती. फक्त ॲक्सिडेंट दाखवण्यात आला होता. थोडा वेळ फाईलवर बोलून ते पुन्हा आदिराज भैरव विषयी बोलू लागले. समीर आणि देवेशला कळत होतं काहीतरी पाणी मुरतंय. हे बघ समीर, भैरव शांत बसणार नाही ना आदिराज. इथे दुकान फोडण्यामागे काय हेतू आहे, तिथे आदिराज शांत राहण्यामागे काय दडलंय हे शोधलंच पाहिजे. देवेश विचार करत म्हणाला. समीरही पेनाने टकटक करत विचार करत होता. आपला काहीतरी मुख्य दुवा सुटत आहे. आपण 24 तास जर कॅमेरा लावला आहे तिथे तर आपल्याला तिथे छोटीशी तरी हालचाल दिसणारच. पण काहीच हालचाल दिसत नाही. काय करायचं? समथिंग मिसिंग. समीर खूप विचार करून म्हणाला. तू एका सर्वंटला हात पाठवणार होतास, त्याचं काय झालं? देवेशने विचारलं. नाही, तिथे कोणीच नवीन भरती करत नाहीत आणि असलेल्या माणसांपैकी कोणीच काही बोलायला तयार नाहीत, समीर म्हणाला. आपण काहीतरी वेगळ्या मार्गाने विचार करूया. जसं की भैरव त्याची कामं कशी करत असेल, कुठून तरी तो बाहेर पडतच असेल ना. कदाचित त्याने दुसरा मार्ग काढला असेल जो आपल्याला माहीत नाही. हालचाल केल्याशिवाय तो राहूच शकत नाही माणूस, देवेश म्हणाला. तुझ्या वडिलांच्या खुनाच्या गुन्ह्यात भैरवला अडकवायला मिळाला पाहिजे, देवेशने सुचवलं. हो, थांब, मी वकिलाला आत्ताच कॉल करतो. समीरने लगेच कॉल केला आणि त्याच्याशी बोलून घेतलं. मला वाटतं मी उद्याच जाऊन अर्ज करावा की ही केस मला रिओपन करायची आहे म्हणून, समीर म्हणाला. ठीक आहे, आपण ती प्रोसिजर केली तर आपल्याला भैरवला पकडता येईल. खरी दिशा मिळेल आपल्याला, देवेश म्हणाला. दोघे चर्चा करून हळूहळू आपल्या निष्कर्षापर्यंत पोहोचत होते. समीरने आपले सोर्स लावून आपल्या वडिलांच्या बाबतीत काही माहिती मिळते का ते बघितले. तो जो ड्रायव्हर होता तो जिवंत आहे का हे त्याने आपल्या माणसांना बघायला सांगितलं. आजचा दिवस या शोध मोहिमेमध्ये जाणार होता. टू बी कंटिन्यू. सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी गजानन राणे पाताळे. धन्यवाद. या कथेला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.